नमस्कार मैत्रिणींनो, गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण त्यानिमित्त झटपट बनणारे मोदक बघणार आहोत। तर तयार करूया मोदक। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी दूध, अर्धा वाटी मिल्क पावडर, अर्धा वाटी सुकं खोबरं, वेलची पूड, काजू आणि बदाम। त्याचप्रमाणे तुम्हाला जितकं गोड हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही साखर घ्यावी। मी अर्धी वाटी घेतलेली आहे। त्यानंतर एक पॅन आपण गॅसवर ठेवूया। गॅसची फ्लेम कमीच असावी। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक वस्तू ॲड करायच्या आहेत। सर्वात प्रथम मी दूध गरम करायला ठेवलं आहे। आता त्यामध्ये मी मिल्क पावडर टाकलेली आहे। आता हे अगदी हलक्या हातानं हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने थोडं थोडं करून त्याला मिक्स करत आहे। ह्याच्यामध्ये गाठी पडता कामा नये, कारण जर का आपण घाई करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये गाठी पडू शकतात। आता मी ह्याच्यामध्ये सुकं खोबरं ॲड करून घेतलेलं आहे। सुकं खोबरं देखील मी सारखं हलवत आहे। आता तिन्ही ह्याचं मिश्रण आपलं हलत आहे। त्याला आपण व्यवस्थितपणे ढवळून घेत आहोत। लक्षात ठेवा, हे अगदी हलक्या हातानं करायचं आहे आणि एकही गाठ त्यामध्ये राहता कामा नये। हळूहळू तुम्ही बघू शकता की ह्याची कन्सिस्टन्सी गोळ्याच्या स्वरूपामध्ये तयार होत आहे। थोडंसं ह्याने दाटपणा घ्यायला सुरुवात केलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण साखर मिक्स केलेली आहे। मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये साखर घेऊ शकता। मला जास्त गोड नाही हे होत, म्हणून मी साखर कमी घेतलेली आहे। आता तुम्ही पाहू शकता आपला सर्व मिश्रण जे आहे ते गोळ्याच्या स्वरूपामध्ये तयार होऊ लागलेलं आहे। तुम्ही अगोदरचं आणि आत्ताचं पाहिलं तर हा बघा, आता घट्ट गोळा तयार होऊ लागलेला आहे। आता हे मिश्रण अशा पद्धतीने पुन्हा परतून घ्या। छानपैकी त्याच्यात एखादी लम्स तर राहिलेली नाही ना, हे सर्व चेक करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर ह्या मिश्रणाला तुम्ही मोदक पात्रामध्ये टाका आणि त्याचे छानपैकी मोदक वळवून घ्या। हे मोदक अगदी काहीच वेळामध्ये बनतात। तुम्ही पाहू शकत असाल, मी मिश्रण टाकत आहे आणि लगेचच मोदक बनत आहे। हे झटपट होणारे आणि खूप छान आणि टेस्टी असे मोदक आहेत। तुम्ही देखील करून पहा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर मला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शिवाय हाईप करायला विसरू नका। तुम्हाला हे मोदक कसे वाटले? ही पटकन होणारी रेसिपी आहे, तर नक्की पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी तुम्ही सांगितलेली रेसिपी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। धन्यवाद।